हे भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना इकडे वसईत सुद्धा भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय। वसई परिसरात एका कुत्र्यानं तब्बल 56 जणांना चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली। वसईच्या पारनाका परिसरातले नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली जगतायत। या परिसरात एका भटक्या कुत्र्यानं एक दोन नाही तब्बल 35 जणांना चावा घेतलाय। विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे। शनिवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या कुत्र्यानं अक्षरशः दहशत निर्माण केली। या घटनेनंतर जाग्या झालेल्या मनपाच्या पथकानं या कुत्र्याचा शोध घेतला, मात्र कुत्रा काही सापडला नाही। तेवढ्यात तो समोरून एक सफेद कुत्रा बुटकासा आला आणि तो डायरेक्ट न भुंकता काय भुंकला वगैरे काय नाही, लगेच डायरेक्ट चावला पायाला आणि तो सोडतच नव्हतं। त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। कुत्रा बऱ्याच लोकांना भीती वाटते, त्यांच्या गोळक्यात असतात 8-8, 10-10 कुत्रे एकत्र असताना तिथून जायला भीती वाटतं आम्हाला। त्याचा काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे त्यांनी। कुत्र्याच्या चाव्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या जखमींना DM पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या सर्व गोष्टीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचं आरोग्य डिपार्टमेंट जे आहे ते जबाबदार आहे। आता हे ऑक्टोबरपासून निर्बीजीकरण केंद्र जे आहे ते बंद आहे। 3 महिने झाले। जर अधिकाऱ्यांना हे माहिती नाही की बाबा निर्बीजीकरण केंद्र बंद आहे, त्या निर्बीजीकरण केंद्रामध्ये 160 ते कुत्र्यांसाठी व्यवस्था केलेली आहे निर्बीजीकरणासाठी, तर त्या ठिकाणी फक्त आज 3च कुत्रे आहेत। या आधी सुद्धा वसईतल्या अर्नाळा गावात अशाच एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 28 जणांना चावा घेतला होता। कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पालिकेकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो, मात्र पालिकेला भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं दिसत नाही। राज्याच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत हा शहरी तसंच काही ठिकाणी ग्रामीण भागात चिंतेचा विषय आहे। मात्र वसई विरार महानगरपालिकेने जे निर्बीजीकरण केंद्र सुरू केले ते मात्र आजारी पडलेलं आहे। या ठिकाणी 160 पिंजरे असताना फक्त 3च कुत्रे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे पिंजरे कशासाठी ठेवलेत, कोणासाठी ठेवले, हे फक्त ठेकेदारांसाठी ठेवले आहेत का, ठेकेदारांना पोषण्यासाठी ही केंद्र सुरू आहेत का, असा सवाल येथील नागरिक विचारत आहे। या संदर्भात या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, दरवेशी असतील किंवा सुभाष जाधव उपायुक्त आहेत, यांना आम्ही वारंवार फोन केला, परंतु त्यांनी या प्रकरणी बोलण्यास मात्र नकार दिला आहे। मग या लोकांची ही जी अवस्था झाली आहे, लोकांचे लचके तोडलेले आहेत, याला नेमका जबाबदार कोण? अशा अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कारवाई करतील का, असा सवाल येथील जनता विचारत आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।